पुण्यातील आमदार पुत्र व त्यांच्या मित्रांचा राडा, राड्यात आमदार पुत्राचा गोळीबार। केडगाव चौफुला दौंड तालुक्यातील चारचाकी वाहनांच्या हब म्हणून ओळख असणाऱ्या चौफुला या ठिकाणी कला केंद्रामध्ये पुण्यातील एका आमदार पुत्राकडून गोळीबार झाल्याची घटना घडल्याची सगळीकडे चर्चा आहे। या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी चौफुला या ठिकाणी असणाऱ्या अंबिका कला केंद्र व रेणुका कला केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन घटनेबद्दल महाराष्ट्र माझा न्यूजच्या टीमने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अंबिका कला केंद्रातील मॅनेजरच्या सांगण्यानुसार अंबिका कला केंद्राचे मालक पुणे या ठिकाणी कामानिमित्त गेलेले आहेत। आम्ही सदर काय घटना आहे या घटनेबद्दल मी काहीही सांगू शकत नाही, अशी कोणती घटना आमच्या येथे घडलेली नाही अशी प्रतिक्रिया दिली। त्यानंतर चौफुल्यातील दुसरे कला केंद्र रेणुका कला केंद्र या ठिकाणी जाऊन कला केंद्राची मालकीणबाई सौ सुषमा काळे नेर्लेकर यांच्याशी भेटून घटनेबद्दल सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण आज रेणुका कला केंद्र केडगाव चौफुला या ठिकाणी आलेलो आहोत। जी ऐकीव घटना अशी आहे की कला केंद्रामध्ये पुण्याच्या एका आमदार पुत्राने गोळीबार केला। उहापोह करण्यासाठी आपण आज प्रत्यक्ष कला केंद्र चालक यांचा संपर्क साधून त्यांच्याकडून घटनेबद्दल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार ताई। नमस्कार नमस्कार। आता हे कला केंद्र पूर्ण तुम्ही पाहता? हो हो हो। मग आता जी घटना आपण चाललेली आहे पूर्ण वाऱ्यासारखी पसरलेली आहे की म्हणतात कुठल्या बातमीला पाय लागत नाहीत की पंख लागत नाहीत, ती वाऱ्याने पसरते। मग ही जी बातमी आता पसरलेली आहे की कला केंद्रामध्ये एका आमदार पुत्राने गोळीबार केला, खरोखरच ही घटना घडली का? नाही नाही, आमच्याकडे असा काही प्रकार घडलेला नाही। 35 वर्ष झाली मी थिएटर चालवते, आमच्याकडे कसलाही असला प्रकार घडला नाही। आणि या अफवेमुळं आज आमच्या कलावंतावर उपासमारी यायची वेळ झाली। जर गोळीबार इथं झाल्यावर लोक येणार कसे आणि आमचे कलावंत जगणार कसे? काय खायचं त्यांनी? अफवा कुणी का कशासाठी केली आम्हाला माहीत नाही। म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे? काय कलावंत उपाशी मारण्याचा उद्देश आहे का? आम्हाला ते काय माहिती नाही। आमच्याकडे कसलाही प्रकार घडलेला नाही। म्हणजे तुमचं म्हणणं असं होतं की जाणून बुजून हे कला केंद्राला किंवा कुठल्याही कला केंद्राला बदनाम करून ते कला केंद्र बंद करायचे किंवा त्यांना उपासमारीची वेळ आणायची असा एक षडयंत्र आहे असं म्हणणं आहे? हो हो, असंच माझं म्हणणं आहे। त्याच्याशिवाय जर प्रकार घडलेला नाहीये काय तर आम्ही कसं हो म्हणणार हो साहेब? काय नाही, मग असे षडयंत्र यापूर्वी अशा काही घटना तुमच्याकडे घडल्या होत्या का? नाही 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 नाही, पहिल्यांदा कुण्या अशी घटना या ठिकाणी घडल्या का? मग किंवा त्या घटनेमुळं तुमच्याशी वैर धरून असं कोणी करण्याचा प्रयत्न केला असं कोणी आहे का? तुमचा संशय कोणाचा? असं आहे की थिएटर म्हणल्यावर काय अनेक तऱ्हेचे लोक येतात, काय त्यांच्यात बाचाबाची झाली, काय आमच्या बरोबर कुठल्याही कस्टमरचे भांडण तक्रार झालेली नाही आतापर्यंत। मित्रांचं आता कधी काय घडलं तर जर मिटत नसेल तर आम्ही केडगाव पोलीस स्टेशन किंवा यवत पोलीस स्टेशनला फोन करतो, ते लोक ताबडतोब येतात काय आणि सगळा विषय मिटवतात। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला संरक्षण डिपार्टमेंट एवढं चांगलं देतं की त्यांचे आभार मानावं तेवढे कमी आहेत। सांगत तात्पर्य काही जर अनुचित प्रकार घडत असेल तर तुम्ही त्याची कल्पना लगेच कळवतो। म्हणजे खात्रीपूर्वक तुम्ही सांगू शकताय खरोखरच तुमच्या कला केंद्रात ही घटना घडलेलीच नाही? हो, खात्रीने सांगते। मला 2 मुली आहेत, माझ्या 2 मुली शपथ घेऊन सांगते की माझ्या थिएटरला असला प्रकार घडलेला नाही। आत्ताच आपण कला केंद्राचे चालक त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांचंसुद्धा म्हणण्यानुसार असं होतंय की जाणून बुजून कला केंद्राची बदनामी करण्यासाठीच हे घटना कुणीतरी घडून आली असेल किंवा बातमी कुणीतरी पसरवली असेल अशी दाट शंका त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेली दिसून येते। धन्यवाद। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह विकास साळुंके, दौंड शहर।